अतः निर्वेद श्रोत्र प्रारंभ विज्ञान शक्ति अवतरले बहुदैत्य निर्दाळिले विश्वरूप प्रकटोनी अर्जुन देवा बोधिले तया नमन श्री कृष्ण राया जो चहु युगेचाधिष्ठात्री अमोघ सिद्धि जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करे तया नमन श्री दत्तात्रया जे अवधूत वेशे क्रीडा करिति सूपी पुंजे भरुणी गोमती मध्ये घातिली भावना पुरुषा विद्या दान देती तया नमन श्री चक्रपाणी आत्मरमणी रमती नगरामध्ये क्रीडा करिति कृमिते ब्रह्मपदा नेति तया नमन श्री प्रभुराया जो शरणांगताचा वज्रपंजरू आर्त्रा उदारू तो नमिन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू जो भांडारी ब्रह्मविद्येचा सारथी वैराग्याचा आपु आचार्याचा नमिन नागार्जुना तया नागार्जुनाचा उपकारू मनोनी महानुभावी जाणितला विचारू ये ब्रह्मविद्येचा निर्धारू नाही अनेकिया ठाई ईश्वर ज्ञान निर्धारिता भूल पडिले से वेदांता आनिक काही सिद्धांता ठाऊकचे नवे जे अन्यथा ज्ञाने ग्रासिले अभिलाषे बांधिले ते माया जळी बुडाले तेथ तृष्णा बहुत जेने अहंकाराचा घोडा वळघला मानमान्यतेचा अभिलाषो वाढिला सन्ना तो पुरुष आचारे मैडाला तेथ ज्ञानाचा संदेहो असो येणे विन काही राहिले जे जयाचे हरतले ते कणवे परी निर्धारिले ते विचारू आता आचार की जे मागळा निर्वेद बाह्या सवंगळा अनुताप रोकडा उजळता दावी निर्वेद कमलिनी विकासू साधिनी नाही अभ्यासू तरी झाडसे करावा सहवासू निरंतर पै जेने क्राम क्रोधाते निर्दाळिले उपाधी ते दळविले सर्व सुखांते सांडिले ज्ञानाचे निबळे जयाचे अज्ञान निसरले अन्यथा ज्ञान फिटले ज्ञान प्रकाशले चहू पदार्थांचे एक एक पदार्थ विस्तारिता पर्वतन पुरेची लिहता आवा का परिवसावा जाणता तोळग्या माझी जेने ईश्वर धरिले से मने तया सुखी नाही साधनी अप्रतिभावी असन्निधानी नाश होय कर्माचा जैसे चंद्रे विण चकोरासी मेघ विण चात कासी कांते विण विरहिणीसी सुखची नाही ना तरी माये विण बाळकासी उदेक विना मिनासी तैसे देवे विन भक्तासी उरकेची नाही जे हे देह उरावयाचे हिचे कारण जे असन्निधानी झाले श्रवण परवस्तुचे सादूषण
थोर होतसे। जर देतासी आपुल्यांचे भक्तीचे, तर तुणविन माझे देह न उरते। ज्ञान कोरडे देखते तेथे प्रयत्न थोर। जी जी तेच तर अनुसरता, तर ते सृष्टीमध्ये न उरता। साधने करुणी साध्य पावता, तुझे स्वरूपी। जी तू सकळ गुणांचा गुणवंतू, मी सकळ दोषांचा दोषवंतू। तुझ्या मुरडुनी जाय हातू नरयाकडे। ऐसा मी अपराधी आखोटा, तुझ्या सांडुनी जाय दारवंडा। यमदूत नेऊनी घातिला ताटा, विसंबिती अनेक परी। ऐसा मी कृतज्ञ, तू ते जाय सांडून। ऋणायती नेती धरुण चहू वाटा। जे तू न उबगसी सृष्टीन सृष्टी ज्ञान देता। परी मज वेळ न लगे धाडिता। आता कृपा करिसी की न करिसी, ही चिंता थोर वर्तनेसे। जी मी कणवे सृष्टी हाणितले, न करिची तुझे। हे थोर अनुचित माझे, आता सेवक म्हणता न लाजे। तर स्वामी दुरावया तो कवण, जी तू स्नेह करिसी आनंदीचे। परी मी सन्निधान न करीतच तुझ्या, आता हृदय न फुटेची माझे। तू ते विणविता, परी ये सृष्टीमध्ये पाहता। आणिक कोणी नाही रक्षिता, आपुलाला वेळ घेतिनी देवता। शेवटी दवळुनी घातिली, तैसा तू नव्हेसी निष्ठुरू। तुझेनी पांडे आणिक नाही उदारू, जीवा ते तारिसी भवसागरू। कृपाळूपणे तुझे श्री चरणा भजावे, तुझीचे शरण गिरिगावे। तुझीचे दास्य करावे जन्मपर्यंत। आता माझ्या सर्व दोषाते फेडावे, आपुले सेवा दास्य द्यावे। देवराहटी माझे घालावे, अनाथ म्हणूनिया। जीव संसारी त्रसला, म्हणून तुझ शरण आला। तुझे वचन जीवेसी धरून ठेवला, आता ठाके ते करी। म्हणती प्रमाण पुरुष, साधनी पाहिजेल सुख। तरी ये संसारीचे दुख, नासेल कणवे परे। ईश्वरा कारणे शरणांगते, परी जात्य जावे सर्वधर्मांते। मग अप्राप्तीचिया दुःखाते, अर्जावे तेणे। ईश्वर स्मरावा चित्ती, तो अव्यक्त आला से व्यक्ती। तोच नेईल प्राप्ती आनंद स्वरूपाचिया। नागार्जुना स्वामी एक वेळा भेटला, तरी जीवेसी धरुणी ठांकता। केव्हाही न सोडता श्री चरण तयाचे। तरी आता काय कीजे, हे पंच भौतिक ईश्वरादीजे। मग जेवे स्तुती कीजे देवरायाची। जी तू सकळ जीवांची माऊली, मनुष्य वेशाची कुपर्ती सायले। ज्ञान शक्ती स्वीकारिली, आर्त्र लागे। माया वेश धरुणी, उभय शक्ती स्वीकारुणी। पाहतासे द्यावया लागुनी, चारी दाने। आता सात्विके स्थानी, बैसोनी तो देव हृदय मंदिरी आणोनी। चरणावरी माथा ठेवुनी, विनवित असे। जी औदार्य असे तुमते, तर क्षणिक पहावे माझिया आरती ते। आणिक काही असे जीवाते, ते गोसावी जाणती। जी तू औदार्याचा राव, माझिया जीवाचा जाणसी भाव। आपुल्या श्रीचरणी ठाव, द्यावा मज। जी तुझे न सन्निधाने विन,
जीने या परकते निरके मरण, तुझे न देखे श्री चरण मनोनिया। जी तू विसाबर ज्ञानियांचा, सारथी अनुसरले याचा, बापू भक्ताचा देवा तुझी पे। तुझ्या कृपा कटाक्ष भाव झळकता, तर प्रेमाचा मोहर लागता, तिही ठायाचा उच्छेद होता, हेरांचिया चिंता तुझकी। काई मी मशकविनहीन, कणवे परेश्वरा ते तोषवीन, काई सेन पूजा करीन, माते काहीच नाही। आता अनुतापांचे आसन रचावे, अश्रुपाती चरण क्षालन करावे, मग स्वामी ते विनवावे पूजे लागे। कर्म त्यागे झळावे, विकल्प सारवावे, काम क्रोधाचे चूर्ण करावे, मग भराविया रंगमाळिका। तपचंद्राचा रेखुनी टिळा, मग मोगरिया परिमळा, आवळलियाचिया कंठीमाळा, ओळा गाविया। धुपटन देहाचा, अंगार विरग्राह्यग्नीचा, धूप ज्ञानेंद्रियाचा उधळावा। भाव कणकांचा परियेची, जीवरत्नदीप उजळी, मग आरती ओवाळी श्री सत्वरे। विकार कुरंगवळी करुणी, सांडवावा अनुसरणाचा विडा ओळा गावा, मग निर्वेद मंत्र म्हणावा प्रतिदिनी। आचार कणकांच्या परियेडी, स्मरांचा ओगर ओगरी, ए तुलेन स्वीकारी सर्वेश्वरू स्वामी माझा। थोडाचिया निर्वेद म्हणितेला, तो श्रोता महानुभावी ऐकिला, तेने संसार सांडिला हरणाची परी। ऐसे निर्वेद करिता, जीवांसी होय चोखाळता, प्रतिदिनी अनुष्ठिया होय योग्यता वीतरागांसी। महानुभावे निरोपिले, तेथीचे कणू कणू काढिले, मग नागार्जुनाचिया स्वामी ते विनविले पूजे लागे। परी हे देह माझे न करीच म्हणिते, वर अनाधिकारे जिंतले, महानुभावांच्या भेटी नावेक सत्व उत्पन्नले। तयाच्या जिवाळा मज, दिवस जातसे रजे राभवेगी, रात्र जातसे निद्रा प्रसंगी, गुरुकुळाची सेवा न घडे सत्संगी, आता योग्यता ती कयेची। जरी स्तुती करू म्हणे, तरी मागा महात्मे पढितले पुराणे, तेथे माझे सोच्याचे वर्णने, कोठे लागे तुझ पुढा। जी सन्निधानी जन्मला, तूच माय बापा विन निढाल ठेला, तरी सांडोनी दिला निराधार देवा। मनोनी आपुला निर्वेद, करीन तुझे श्रीचरणी हृदय धरीन, नावे कपरते ठेवीन मनोधर्म हे। जी तुझ्या आसारांची नेतेची निगुती, आता जीवनी अनिष्ठ जोडू किती, तुझी आ भेटी उपजे खंती, तेने तू दास मजसी। जडो जडो हे जियाले, तुझ ईश्वरे विण देह उरले, म्या नाही मोकलिले तयाचे कार्य हे। जे तुझ अनुसरले ते, काही जीवधर्म भोगावया उरले, जेही मृत्यूच्या धर्म अंगिले केले, तेत कखाको कैछापे। जी हे वरवळे तुझ दिधले, अंतरमागा ठेविले, म्हणूनी हे देह उरले अनिष्ठा लागे। जरवेच असाता तुझ्या ठाई, तर मनोधर्माची पुसती राई, जळता दिसती खाई या कर्मेंद्रियांची। रजस्तमाचा होतसे वळसा, तेत तू हृदय येसी कसा, मनोनी तो काळ लेखी लागिला ऐसा, भरवसा करू नये। मनोनी विषयाचा विटाळ, लागू नेदावा, हा मानवा कवणीकडे जाऊ नेदावा।
बहुत वेच तुझे ठाई होवाया, तेने तू हृदया येसी, जी तू अगाधाचा अगाधू, तुझा सनकादिक लागला बेदू। गोपी भक्ता तुझ छंदू, जैसा वावा कामज, जी मे नेते तुझे चरित्र कैसे, तुझा वेदली जळचरे परेशे। जैसे तुझे लागू कापिसे मज रात्र दिवस, जी गौरव वर्ण मूर्ति दृष्टि देखता, तरहा आत्म भेटीसी करिता। त्रिविधता पापासुनी सुखिया होता, तुझया चरणी, जी हे माझी माऊली विसावा, आणि सगळही जीवा, घरोघरी करेसी धावा, आर्त्र लागे काय वाणू ती उत्तर दिशा, जेत निफज झाला वस्तू कैसा, मनोनी सिधे सांडोनी धाविला कैसा। सदैव ते उत्तर दिशा, कनवग ओवसी ओवसा, जेथ वर्षाव झाला अमृताचा कैसा, आर्त्रावरे नाती उत्तर दिशा शालिनी, सुवर्ण फुले फुलले, मनोनी आदिक नाथे अंगीकरले, भाग्यवंता ते। हिरे रत्न मोतिये निजफले, प्राकृत ग्राहिका न घेववले, मज जाणने ती राये पारखुणे, उदारपणे नाते उत्तर दिशा सौभाग्यवंत, मनोनी आवडी असे त्या देशांत, तेथेची असती आर्तवंत, मनोनी येणे नाही। आवो उत्तर दिशा बायको, तैथ ऐसे माझे माऊलिया हे को, हे कणवे परी डोळा देखो, ऐसी चिंता वर्ततसे। जरतिये उत्तर दिशाचा मार्ग, लागे ऐसे देव नाही जोडिले मागे, ऐसा ही जाऊ म्हणे वेगे, तर आज्ञा नाही। ऐसा अजून जिथे कणवे सृष्टी जीवे न धरती तुते, मनोनी निर्जन सांडिले माते, अमंगळ मनोनिया। जे मी ज्ञानाच्या दुष्काळी जन्मला, तुझ माय बापे विन निढाल ठेला, वर अविद्येचा शुना ओळगला चहूकडे। ऐसा टुकटुकीत असे आता कणवे परी जिने कैसे, हे त्वा सांगावे परेशे। भलतया परी आनिक एक विणवितो सायाशी, तुझ्या भक्तावर ओखटी बुद्धी मानसी, तयाचेन दुःख विलिया दुःख विसी, मग मी हे केरेगीन। जी तू पांडवांच्या वेळाईतू, दुर्वास भोजन मागो आता त्वरितू, तै द्रौपदीयाच्या धावण्या धावतू, बहुत वेगेसी। शिशुपाळ निद्रा करिता, बहुत उपहासिले गोपीनाथा, शतभर शिवया देता, शिरछद्दन केला पे। मनोनी संतांची निंदा करिता, कणवी नाही झाला जाणता, 18 ब्रह्महत्या घडविला सांगता, जन्मजयासी। मनोनी जो तापवासी निंदा करीती, तयाचिया कुडाक्षय होती त्वरित, पाठी काय करतील यमदूत, ते जाणवेच्या 84 नरक सांगितले, ते का नाही विस्तारिले, आनिक बहुत असती उरले, ते कानी ऐक विना। खैरा इंगळावरी चालविता, थोर दुःख होय पाय जळता, ऐसे यमदूत जाचिया कणवी पुरे नामने। तापले या भूमीवरी चालविता, जीवनवे वचे देह जळता, तेने दुःखे चळफळता, परी यमदूत कठीण ते। मगनेती असी पत्रा टवीचे वाटे, तयाचे पत्रे खांडेया पद्यस्य निखटे, तयावर घालिता देह तुटे, तया दुःखामित नाही। मग कुंभिपाकी घातिले, वर चांग झाकण ठेविती, भीतर खदखदता कळविती, तया दुःखा अंत नाही। हे देवळ नरक जाणावे, याहुनी नित्य नरक परिसावे, मनोनी बरविया परी संतर जावे, भलतेन नित्य नरकी काणी ऐकिले,
तव पोटी पाय रिग्याले आणि कसती अर्जिले ते निस्तरू कणवे परी जी जी रक्ष रक्ष माते फारे काकुळती येतो तुते पाहू नका माझी अपराधे तू माऊल्या माझी की जी तू कृपेचा सागरू आर्त्राचा उदारू तारावया भक्त सागरू हे सहज गुण तुझे जी तू अखंड जीवांची चिंता हे वचन ऐकले त्राता तर माते वेगळा न करावे कृपावंता देव देवा जी अखंड तुमचे पादाशंतित तुम्ही न कराल माझी चिंता तर प्रेमासी पात्र नव्हता आपणच योग्य करून दाखविलेसे की जी तुम्हा जीवोद्धाराचे व्यसन असे तरी माते लावे भक्तीची एकसे आपुले प्रेम देऊनी विश्वासे बिद्रे साच करावी जी असन्निधाने दुरुनी दिधले मनोनी स्वीकारली सा माझे विणविणे कणवे सृष्टी नाही जोडिले तेने उदास झालीसी जी स्वीकारिण्या माझी विनंती वासन पाहिले माझी येऊती तर कैवल्यदानी प्रस्तुती माझ्याची जीवेसी धरिले असे संसार सोडविता ऐसे ऐकले कीर्ती तुम्हा शरण आलो मी जी निश्चिते तरी माझे सत्व पहाल किती सोच्या जीवाचे महानुभावचा आचर काणी ऐकला एकाचा प्रत्यक्ष डोळा देखिला मनोनी तया सोयी लागता अनुष्ठावया गरुडाती हि लौकी गमन एरी पक्षी कूळ काय न करावे उत्पन्न जैसे आचारे से अनुसंधन न सांडवाचे तापसे जय जय अच्युत व्यक्तता जय निर्गुणा गुणवंता जय बोधादायका बुद्धिमंता तुझ नमन असो नमन तुझ्या ज्ञानिया भक्ता त्यांची शरणागता तापसा विरक्ता मुख्य करोडिया जयासी विषयाचा विकट न लागे अभिलाष जयाची जेने नरिगे जे ही काम क्रोध वाटो निघातला गंगे तया तापसा नमन माझे जे हे सर्वस्व सांडिले आपले जन्म ईश्वरा दिदले तयाचे हृदय अस्वस्थ केले त्या बोधवंत नमन माझे तो बोधवंत कैसे नि ओळखीजे अन्यथा ज्ञान नये जयाचे वाचे तो जीवा ते काळ दे स्मरणते आणि कायसा नातळे तो सकाळ पासूनी निर्वतले आन कायसया नाही उरला तो ईश्वरी असे वेचला रात्री दिवस शास्त्र श्रुती स्मृती गुरु कुडेसी असे प्रीती त्यासी देवाची आर्त्री अखंडित पै जेहि अभिलाषु जिंतिते रागद्वेषेत पडुनी घातला काम क्रोध पाटा वाटला ज्ञानेचे निबळे तेने संसार ठोकरी हाणी तिला तव काळे हात झाडिला देव श्री करे घेतला शरणागता मनोनी तो संसार रासी रुसला मनोनी सकळाही वंदे जाहला अपराक्ष ज्ञानुये माथा तुकला तयाचा आचार देखोनिया तयासी इंद्रिकाधिक आपुले पराभे झाले ब्रह्मादिक दात चावणी राहिले माया आपुलेपणे खेळविले विश्ववेरी तयासी ईश्वर सन्निधाची घरटी ब्रह्मादिक धावती पाठोपाठी चारी दाने देऊनी शेवटी ईश्वर स्वरूपी मिळविती तया ज्ञानियांच्या दर्शने पाप होती पुरक्षणे तयाचे अभेरण करावया कणे बलतेन वंदावे जी मज नाही कवनाचा आधारू वर काळ जातसे घुरंग धरू दिवस लोटवया काय करू तू अखंड आठवीसी ना मनोनी ऐसा परी आपुल्या काळक्रमी दिवस जाओ नेदी मनोधर्मी ऐसे विचारावे तुम्ही या दोमाची कवन चांग नागार्जुना स्वामी स्मरता जीवाची बंधने तुटिती आचरता योग्य झाला होय सायुज्यता
परब्रह्मासी। लाटिके तमने अपश्य करणे अभिलाषा येऊते मने। योगिया जावणी नेंदी अचल मुरारी अनुष्ठाता। अवधीरी गावा नाही पाहता आचारी होय दक्षता निरूपम।